पावा नामया प्रतिज्ञानदेव कर जोडून विनवित पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे करिता स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो. आणि आता प्रथमतः कथेला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या गुरुच्या चरणी लीन होऊन व श्रोते सज्जन मायबाप यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला प्रारंभ करते. रात्रीच्या अध्यामध्ये आपण अशा प्रकारचे कथनक ऐकून गेलो की ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवराय हे दोघेही तीर्थयात्रेला या ठिकाणी निघाले. तीर्थयात्रा करत करत या ठिकाणी माऊलीने या ठिकाणी विचारले की तुम्ही एवढे भक्ताचे लाडके किंवा तुम्ही कशी या ठिकाणी भक्ती केली आणि तुम्ही देवाला तुम्ही आपल्या स्वाधीन या ठिकाणी कसे केले, हा सर्व वृत्तांत या ठिकाणी तुम्ही मला सांगा. तुम्हाला जो जो या ठिकाणी अनुभव आला, कुठले साधन या ठिकाणी तुम्ही केले किंवा तुम्ही जे जे या ठिकाणी साधन केले आणि ते साधन मला तुम्ही सांगा, कारण एवढा देव तुमच्या आधीने या ठिकाणी कसे गेले, असा सर्व वृत्तांत माऊली नामदेवरायाला विचारतात. ऐसे कोणया वचना नामयाने धरले दृढ चरण कंठ सद्गदित होना काय वचन बोलता. आता नामदेवरायांना असा प्रश्न विचारला माऊली की तुम्ही काय साधन केले त्यावेळेस भगवंत तुमच्या आधीन गेले, असं विचारल्याबरोबर नामदेवरायाने त्यांचे चरण घट्ट असे पकडले आणि पकडल्याबरोबर कंठ सद्गदित या ठिकाणी झाला. असं म्हणजे भरून या ठिकाणी नामदेवरायांना आले आणि हात जोडून विनंती या ठिकाणी नामदेवराय करू लागले. मी नेण्याची बहुत्पत्ती म्हणून निरविले तुम्हा प्रती माझा कर रुक्मिणीपती तुमचे हाती देत असे. एवढेच नाही, मला व्याकरणाचे ज्ञान किंवा हे जे या ठिकाणी ज्ञान आहे हे ज्ञान या ठिकाणी मला काहीच या ठिकाणी माहीत नाही, मी अज्ञानी या ठिकाणी आहे, म्हणून तर भगवंताने माझा हात तुमच्या हातामध्ये दिला, असं या ठिकाणी नामदेवराय माऊलीला बोलतात. मी नेनता बहु अज्ञान आणि तुम्ही पुसतात जन्मज्ञान कल्पतरू याचक होऊन कृपण मंदिरा पातला. एवढेच नाही तर तुम्ही या ठिकाणी मला कसे विचारता की मी एक अज्ञानी या ठिकाणी आहे आणि अज्ञानाला तुम्ही अध्यात्म ज्ञान विचारता. या ठिकाणी सर्व जे स्वरूपाचे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही मला माऊली विचारता. हे कसे की एखादा कल्पतरू या ठिकाणी असा होऊन त्या कल्पतरूने एखाद्या कृपणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जावे, असे या ठिकाणी नामदेवराय माऊलीला बोलतात. हिमालयासी झाला उभारा मने मज पालवी घाला वारा की भास्कर मने माझ्या घरा दीप लावणी आणा की. आता या ठिकाणी सांगतात की एखादा हिमालय पर्वत असावा आणि त्या हिमालय पर्वताला उकाडा निर्माण व्हावा किंवा त्या पर्वताने म्हणावे की मला वारा या ठिकाणी घाला, कारण भरपूर या ठिकाणी उकडायला लागले आहे. आणि त्याचबरोबर एखादा सूर्य आणि सूर्याच्या घरी असे म्हणावे की एखादा दिवा या ठिकाणी लावा, एवढा अंधार पडावा, अशी अवस्था, असे नामदेवराय माऊलीला बोलतात. आकाश म्हणे मज कारण स्थळ राहावया द्या विस्तीर्ण हिरायापाशी पृथ्वी इनाम लिहून मागतसे. आकाशाने म्हणावे की मला या ठिकाणी काय करावे, तर विस्तीर्ण असे स्थळ करून या ठिकाणी द्या. आकाशाची विस्तीर्णता एवढी की त्या आकाशाने एखाद्याला म्हणावे मला विस्तीर्ण अशा पसारा या ठिकाणी करून द्या, किंवा पृथ्वी मातेने म्हणावं माझे या ठिकाणी काहीतरी माझ्या नावावरती या ठिकाणी करा, किंवा पृथ्वीनेच भिक्षा या ठिकाणी मागावं, काहीतरी विस्तार या ठिकाणी मला द्या, असे या ठिकाणी नामदेवराय माऊलीला बोलतात. की चिता पापंतीचे मना थिल्लारी जाऊन करावे स्नाना की कामधेनु पयपाना बरड गाईस मागत असे. एवढेच नाही तर सागराने या ठिकाणी काय इच्छा करावी, तर सागराने मनामध्ये म्हणावे की एखाद्या डबक्यात जाऊन आपण स्नान करावे किंवा आंघोळ करावी, आणि कामधेनूने या ठिकाणी काय करावे, तर एखाद्या भाकड गाईचे दूध प्यायला मागावे, अशी अवस्था ग्रंथकर्ते सांगतात. देवी तुम्ही घेऊन लहानपणा मजला पुसता अध्यात्म ज्ञान ऐसे बोलून नामयाने धरला चरण ते वेळे. असे या ठिकाणी सांगून नामदेवराय सांगतात की तुम्ही आता काय करता माऊली, की लहानपण या ठिकाणी घेता आणि लहानपण घेऊन अध्यात्म ज्ञान मला या ठिकाणी आत्मस्वरूपाचे ज्ञान मला विचारता, तर हे या ठिकाणी बरोबर नाही. मी तुमचे चरण धरतो, मी अज्ञानी या ठिकाणी आहे
आणि हे ज्ञान तुम्हीच या ठिकाणी मला सांगावे असे नामदेवराय माऊलीला बोलतात. ज्ञानदेव बोलले वचन नक्की काही शंका न धरी चित्ती सांडोनी ज्योत भावरती अनुभव मती वधावी. या ठिकाणी माऊलीने सांगितले कुठल्याही प्रकारचे मनामध्ये शंकाच धरू नको, चित्तामध्ये कसली शंका या ठिकाणी धरू नको, कारण द्वैत भाव या ठिकाणी नाही. आणि तुम्ही या ठिकाणी कसे आहेत तर तुम्ही अनुभव मग तुम्हाला या ठिकाणी भगवंत तुमच्या स्वाधीन आहे, हा अनुभव तुम्हाला कसा आला असा प्रश्न या ठिकाणी माऊली विचारतात. तर तुमच्या मनामध्ये तुमच्या चित्तामध्ये कसली शंका या ठिकाणी धरू नका असे या ठिकाणी माऊली नामदेवरायाला बोलतात. नामया तुझे सरळ बोला सिंधून बसती खोला स्वानंद जळाची साचली ओला सुशीतळ नित्य नवी. एवढेच नाही, नामदेवरायांना सांगतात तुमचे जे सरळ या ठिकाणी बोल आहेत, तुम्ही जे बोलता ते कसे आहेत तर प्रेम अमृत सिंधून म्हणजे सागरापेक्षाही तुमच्या बोलण्याची खोली कशी आहे तर भरपूर अशी खोली, तुमच्या बोलण्याची खोली भरपूर या ठिकाणी आहे आणि त्या खोलीचा ओलावा या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आहे असे या ठिकाणी माऊली नामदेवरायाला बोलतात. ते आताची ऐकावी सत्वर श्रवण झाले क्षुधातुर तरे ज्ञान अमृता साचारा वर्षोदय सत्वर यावरी. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात की आत्ताच या ठिकाणी तुम्ही काय करा तर तुमच्या मुखातून आणि ज्ञानाचा अमृत या ठिकाणी ज्ञानाच्या अमृताचा वर्षाव तुम्ही करा आणि माझ्यासारखा शुदातूर या ठिकाणी योगी शुदातूर मी तुमचे ज्ञान ऐकण्यासाठी झालो आहे आणि म्हणूनच मी तुमच्या संगतीने तीर्थयात्रा करण्याचे ठरवले आहे. तुमच्यातले जे अध्यात्म ज्ञान आहे भगवंताला या ठिकाणी तुम्ही अधीन केलेले आहे, कशाच्या जोरावरती या ठिकाणी केले असा प्रश्न माऊली नामदेवरायांना विचारतात. तू विश्रांतीचे विसवते अंगा म्हणून केला तुझा संग नामया तू भक्त अंतरंग केला श्रीरंग अधीन. एवढेच नाही, तुम्ही या ठिकाणी कसे आहात तर तुम्ही विश्रांतीचे अंग, तुमच्यामध्ये एवढी या ठिकाणी विश्रांती आहे, एवढा विस्तार या ठिकाणी म्हणजे एवढी या ठिकाणी विश्रांती आहे की तुम्ही एक विश्रांतीचे या ठिकाणी अंग आहात आणि म्हणूनच मी तुमचा संघ या ठिकाणी करायचे ठरवले आणि त्या संघामध्ये तुम्ही ते अंतर या ठिकाणी पडू देऊ नका, तुम्ही सर्व तत्वज्ञान या ठिकाणी मला सांगा असे माऊली नामदेवरायांना बोलतात. एक प्रेम रसा वाचना कासया पाहिजे उदंड ज्ञाना जैशी नक्षत्रपदीची चोरसाना अवरात्र हिंडती. एवढेच नाही, माऊलींनी सांगितले तुम्ही कसे आहात तर प्रेम रसामध्ये या ठिकाणी भरलेले नामदेवराय हे प्रेमाचे या ठिकाणी प्रतीक आहे आणि त्या रसात तुम्ही एवढे प्रेम रस या ठिकाणी तुमच्यामध्ये आहे की तुम्हाला उदंड ज्ञान या ठिकाणी असावे किंवा उदंड ज्ञानाचे तुम्ही काय आहात तर उदंड ज्ञानाचे तुम्ही सागर आहात. आणि जसे आकाशामध्ये नक्षत्र येतात आणि ते नक्षत्र इकडे तिकडे या ठिकाणी पळतात असे या ठिकाणी माऊली बोलतात. ध्रुव नक्षत्र दिसे लहाना पर्याडळाक्षयी बैसले जाना देवी नामया तुझे अल्पज्ञाना मरण याची सर्वथा. एवढेच नाही, माऊलींनी सांगितले की ध्रुव नक्षत्र या ठिकाणी कसे आहे तर आढळ या ठिकाणी आहे, कधी ते जाग्यावरून हलत नाही. तसे तुमचे हे जे ज्ञान आहे ते अक्षय या ठिकाणी असे ज्ञान आणि तुम्ही काय करा तर ते ज्ञान तुम्ही अक्षय असे ज्ञान आणि तुम्ही मला या ठिकाणी सांगा असे या ठिकाणी माऊली नामदेवरायांना बोलतात. वृषानो थोर वाढला जरी तरी निर्मळ प्रकाश नव्याची मंदिरी दीपक तेजाची बरोबरे तो कैसा करी सांग पा. एवढेच नाही, एखाद्या ठिकाणी जर अग्नी या ठिकाणी पेटवला तो अग्नी काय करतो तर भडभड या ठिकाणी वाढतो, परंतु त्याचा प्रकाश दीपापेक्षा कारण दीपापेक्षा तो प्रकाश या ठिकाणी कसा राहतो तर दीपाचा प्रकाश जास्त राहतो आणि तो अग्नी भडभड या ठिकाणी जळून त्या चिराग या ठिकाणी होते असे या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. शार्दुळाचे अंग दिसते साना परित्याची दृष्टी न टिकती वारणा देवी नामया तुझे ज्ञाना शौर्य तेजे वरिष्ठ की. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासतुका जयांची केली असवण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता
प्रसंग दोन भक्तामधील आहे. भगवान परमात्म्याचे दोन्ही भक्त, ही दोघांमधला संवाद आहे. हे संवाद दोन भक्त सामान्य, एक ज्ञान आहे आणि दुसरं नाम आहे. ही दोन्ही साधनं परमात्म्यामध्ये अत्यंत मोठी आहेत. कारण ज्ञानाशिवाय भगवान परमात्मा कदा ज्ञान प्राप्तीला नामाची गरज आहे. ती दोन्हीची सांगड आहे. सांगड बांधणारे भक्तीची ह्या भक्तिमार्गात जात असताना नामाने ज्ञान विशेष करून याची गरज आहे. आणि या नामाने ज्ञानामधला संवाद आहे, संवाद विशेष आहे. आणि दोघाच्याही ठिकाणी परिपूर्ण अशा प्रकारची अवस्था असून इथं कुठल्याही प्रकारचा अहंकाराचा लवलेशी नाही. एवढ्या प्रकार स्तुती करून सुद्धा नामदेवाला म्हणतात, नामदेवा मगाशी नामदेवानं अनेक प्रकार सांगितलं की माऊली तुम्ही प्रत्येक सागर हा सागर, आणि सागरानं आंघोळीची इच्छा नदीमध्ये करावी तसं झाले म्हणजे तुम्ही इतकी मोठे ज्ञानाचे सागर असून माझ्याकडून अपेक्षा करता. तो प्रत्यक्ष माऊली म्हणतात नामदेवा दृष्टांत टाकतात. जसं शार्दूळ सिंह जरी लहान वाटला, सिंहाचं शरीर यष्टी बारीक वाटली तरी सुद्धा त्या सिंहाच्या दृष्टीसमोर मोठमोठी हाती थांबत नाहीत. मग दृष्टांत काय टाकला आहे, जसं दिसतं तसं नसतं याचा प्रकार. लहान जरी आकृती असली सिंहाची तर सिंहाच्या समोर मोठमोठे हत्ती असताना निघून जातात. आणि तशा बघा नामदेवा तुझ्या ठिकाणचं विशेष असं ज्ञान आहे. ते ज्ञान असणारं अगदी शौर्य तेजानं सगळ्या गोष्टींना वरिष्ठ मोठं ज्ञान आहे. तरी मी शरीरानं किंवा बाकीच्या गोष्टी मोठे वाटलं, वैभव वाटलं, दिसलं, जसं सिंहाच्या बरोबरी सिंह असणार किंवा सिंहाची बरोबरी तो मोठा हत्ती करू शकत नाही. किती मोठं शरीर असलं हत्ती किती मोठा असतो, सिंह किती लहान असतो. पण शौर्यानं तेजानं असताना वरिष्ठत्व आहे असं ज्ञानोबर आहे. आणि नामदेवाला बोलतात औषधी बहुतानल्या बारी तयाची अमृताची नैसरी देवी तुझी अज्ञानाची बरोबरे शास्त्राधिकारी न करीती. एवढंच नाही, आणखी दृष्टांत टाकतात माऊली. औषधी भरपूर ढिगारा आणला औषधीचा. याच्यावरून लक्षामध्ये येतं ज्यावेळी हनुमंतानं असणारं दुनागिरी आणला, का आणला तर औषधी काही ओळखता येईना. त्यांनी ओळखलं की जे पारखे ते घेतील, आपलं कार्य आपण करावं. डोंगरच उठून आणला या ठिकाणी. मग औषधी घेतल्या ज्या योग्य बराबर होत्या, भरपूर औषधी होत्या डोंगरावरती, पण त्याच्या ज्या लागणाऱ्या जसं ते ज्ञानी मनुष्य असताना ते वर्म पाहून त्याच्या गोष्टीचा वापर करतात, तसं नवरा म्हणता औषधी भरपूर भराभर आणल्या तर ती औषधी अमृताची जोड करू शकत नाहीत. तशा प्रकारे नामदेवा तुझ्या ठिकाणचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची बरोबरी मोठमोठे शास्त्री अधिकारी पंडितसुद्धा करू शकत नाहीत असं यावेळी ज्ञानोबर नामदेवला बोलतात. लाटीचे पुष्प सुवासिना परिराया रंकतेची भूषणा देवी नामया तुझे ज्ञाना विश्वोद्धारक दिसताय. आता कपाशीला फुलं असतं, कपाशीला सगळ्यांनी काही कपाशी पाहिली असेल. जेव्हा त्या पलाटीचे पुष्प सुवा त्याला काय फुलं भरपूर असतात त्याला, पण एकलाही सुगंध नसतो. किंवा राजानी रंक दोघांच्या ठिकाणी एकच जरी अलंकार असले तरी नामदेवा या रंगतेची भूषण म्हणजे राजा आणि रंका दोघांचाही फुलाचा सुवास, तशी ती फुलं सुवासिनी असली त्याला काही कुणी घातलं काय फरक पडत नाही. नामदेवा तुझ्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते विश्व उद्धारक आहे, म्हणजे विश्वाला ते तारील असं ज्ञान तुझ्या ठिकाणचं आहे असं प्रत्यक्ष भगवान ज्ञानोबर आहे. नामदेवाची असताना ज्ञानाबद्दल विचार करत असताना अगदी स्तुती करतात किंवा मोठेपण देतात किंवा नामदेवाकडून आपल्याला भगवत प्राप्तीची किंवा जसं नामदेवाचे अधीन परमात्मा नामदेव बरोबर देव बोलतात, जेवण करतात, काय मोठा अधिकार नामदेवाचा. म्हणून नामदेवाला वाटतं की खरंच काय विशेष पुण्य असेल की ज्या अनेक योग्यांनी अनेक बाकीच्या मार्गाने जायचा प्रयत्न केला, साधा देव डोळे उघडून पाहत नाही. इथं नामदेवाचं एवढंच शक्य आहे, एवढंच शक्य आहे. एवढंच नाही, भगवान परमात्मा जाताना म्हणले नामदेवा हा माझा नामा माझ्याशिवाय त्याला कोणीही जगतामध्ये नाही, एवढं ते मला याच्याबद्दल वाटावं. नक्कीच असं नाही, दोघांचं विशेष प्रेम आहे. म्हणून ह्या प्रेमाची खोल, हे प्रेम का भगवान एवढं प्रेम कुणावर करतं, ती भक्ती कुठली असावी ज्या भक्तीनं परमात्मा एवढं प्रेम करतो, एवढं आपल्यासं करून घेतं, त्या भक्तीचा प्रकार ऐकावा
आपण करतो योग साधना, बाकी सगळे शास्त्र वाचले, अनेक अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला, पण संत संगतीत नामदेवाच्या संगतीमध्ये जाऊन भगवान एवढं आधीन का होतं हे गुह्य जाणण्याकरता हे प्रकट गुह्य बोलले. म्हणजे हे गुह्य जाणण्याकरता असतं आणि या भक्तीचा मार्ग विचारावा आणि परमात्मा अधीन कधी होतो हे पाहावं. म्हणून ज्ञानाबाळ अगदी अर्थ दे ना नामदेवला बोलतात. ते ऐकावया प्रेम भरित उत्कंठित झाले माझे चित्त, आता मौन सांडणी त्वरित माझे अर्थ पुरवावे. नामदेवा तुमच्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते विश्वाला तारक आहे, विश्व उद्धारक अशा प्रकारचं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान ते ज्ञान पैका बरवे ते ज्ञान कुठलं ज्ञान? ज्या ज्ञानानं या विश्वाचा उद्धार होईल अशा प्रकारचं ज्ञान तुमच्या ठिकाणी आहे. आणि नामदेवराया हे अशा तुमच्या ठिकाणचं हे ज्ञान माझी अत्यंत उत्कंठ आहे. तुमच्या मुखातनं ते ज्ञान ऐकावं म्हणून नामदेवा मनाच्या ठिकाणची मौन वृत्ती, बोलायचं नाही, सांगायचं नाही, हे सोडून द्या आणि मला त्या ज्ञानाचा उपदेश करावा, ज्ञान सांगावं अशा प्रकारची स्तुती किंवा आणि माझ्या मनाची इच्छा आहे. तुम्ही सांगावं माझा अर्थ, माझा एक अट्टास आहे, माझी मागणी असणारं तुम्ही पूर्ण करावी असं माऊली असतं नामदेवाला बोलतात. ऐसे बोलता ज्ञानेश्वर नामदेव देत प्रत्युत्तर, म्हणे माझा अनुभव साचारा परिसा सादर स्वामिया. आता एवढ्या प्रकारचा अर्थ, अशा प्रकारची विनंती आहे, मनाच्या ठिकाणची इच्छा पूर्ण करा ना माऊली म्हणतात. त्यावेळी नामदेवानं उत्तर द्यायला सुरुवात केली. म्हणतात महाराज माऊली माझा जो अनुभव आहे, माझ्या मनामध्ये जे जे वाटलं ते सावध ऐका. मला काय अनुभवला असणार, भगवत प्राप्ती कशा प्रकारे झाली असणार, परमात्म्याशी माझी जवळी कशी झाली असणार, ऐकायचं असेल ऐका असं ना नामदेवला आणि माऊलीला बोलतात. अंगी असावे वैराग्य बळा, सर्वभूती दया डळा, मी तोपणाची खळखळा प्रपंच तळमळ नसावी. काय लक्षणं असावी असणं भगवत प्राप्ती करता? जे ज्ञान विश्वाला उद्धार ठरेल, ज्ञानोबरासारखे असणारे भक्त, ज्ञानाचे सागर ज्याची इच्छा करतात, या ज्ञानाची असणारी धारणा म्हणजे हे भगवत भक्तीचं साधन आज नामरूपा नामदेवराय असणं सांगू लागले. कारण समोरचा अर्थ अशा प्रकारचा तो भक्त आहे ना, ज्ञानोबराय असणं अर्थ अशी मागणी करतात, इच्छा पूर्ण करा म्हणतात. म्हणून संत उदार उदार भरले अनंत भांडार, संतांच्या ठिकाणी विशेष असं मोठेपण असतं. म्हणून नामदेवराय सांगतात माऊली ऐका, या भगवत प्राप्ती करता, परमात्मा आपला सांगण्याकरता पहिली गोष्ट मनाच्या ठिकाणी, माणसाच्या ठिकाणी काय असा वैराग्य, असा वैराग्य. दुसरी गोष्ट सर्वभूती दया, म्हणजे प्रत्येक जीवमात्रामध्ये ईश्वर आहे अशा प्रकारची अवस्था. आणि तिसरी गोष्ट नामदेवराय सांगतात मी तूपणाची खळखळ, मी आणि तू वेगळा, तेव्हा असा हात असा, ही जी मनात जे घालमेल आहे, घालमेल मनाची घालमेल असते बा, हे तसं ते असं आपल्या डोक्यात विभूती तेच असं डोक्यामध्ये न दिवस रात्र आपल्या ह्याचं असं चाललं त्यातच चाललं असणं, हे असं आहे हात असा, किंवा मी तू पण मी असं आहे, हे जग असं असणारं. विश्वामध्ये पाहताना जे जे दिशेभूत होते ते म्हणजे भगवंत, ही आपली दृष्टी नसते. आणि ती दृष्टी येण्याकरता कशाची गरज आहे तर पहिलं वैराग्याची गरज असणार, भूतदयेची गरज असणार, आणि खळखळ म्हणजे मी तुम्हाला समजली पाहिजे. आणि प्रपंच तळमळ नसावी. आता आपली तळमळ किती थोडी आहे सांगा, किती विशेष आहे आपल्या तळमळ एवढे, हे 2 तास आपल्या जीवावर होता कधी कधी. हे वाटतं आपण सुरुवात केली खरं, पण आपल्याला खरं लागलं बळजबरीने जावं लागतं, बरोबर आहे. आता निवांत बसलो असं वाटलं मला, कोण बाहेरचे कोण आले म्हणून, पण हे तर जायचं गडबड असतं तर तरी उशीर आलो होतो का, जास्त मग तिकडचे इकडची कुठं मला आपल्याला, म्हणजे आपल्या स्वतःचा अनुभव सांगतो. ज्या तळमळ असते मग असा त्या दिवस बसलो असतो ना, लिहिलं गरजेचं आहे म्हणून. आपल्याला विशेष काय वाटतं, जास्त वाटतं खरं ही आपलं खरं काम आपण म्हणतो काय प्रपंच समजा हे खरं वाटतं, मग देऊ आपल्याला तसंच असतं. आपण काय इतके वैराग्याची म्हणून नाही, वैराग नाहीच आपल्याकडे असणं, म्हणजे आपण सगळं घरचं पण मग परमात्मा पाहतं. इथं नामदेवराय म्हणतात प्रपंच तळमळ नसावी, म्हणजे हे तर पहिले असते नसं, म्हणजे ह्याच्याबद्दल या प्रपंचाबद्दल असता नसावी, पण आपली जास्त असतात तिकडं ओढ असते. म्हणजे इकडं भगवत भक्तीपेक्षा आपण जास्त लक्ष प्रपंचाकडे देतो, पण ते नसावं. नामदेवराय भक्ती करण्याकरता, परमात्मा आपल्या अधीन होण्याकरता, देव आपल्याशी बोलण्याकरता काय करावं लागतं
याची काही साधन मार्ग तुम्हा मला सांगतात. ऐशी स्थिती योताची जाना तयासी म्हणावे शुद्ध भजना बर. अंगी जर हे नसेल चिन्ह तरी व्यर्थ साधन कासया. अशा प्रकारची स्थिती कशी मृत्यू पण नसलं पाहिजे. वैराग्यासह बुद्ध सर्वबुद्धी असावी असणार. आणि अशी स्थिती झाल्याबरोबर जी स्थिती मृत्यूपणाची झाली बोलवल याच गोष्टी संपल्या पाहिजे असं मी आणि तो पण सर्वबुद्धी बुद्ध निर्माण व्हायला पाहिजे. वैराग्याचं बळ पाहिजे असणार आणि त्याला म्हणतात शुद्ध. ही स्थिती ज्यामध्ये ते भजन शुद्ध होतं, ते भजन पावन होतं असतं. ज्या भगवत भक्तीमध्ये असताना आपल्या ठिकाणी मनाचा भाव असा होईल तेव्हा ती भक्ती शुद्ध होईल असणार. जर ही चिन्ह हे जर लक्ष नसतील तर आपण साधन करत असतो तर सगळं फुकट आहे. म्हणजे उगं एका आपली कटकट आहे, खटाटोप आहे. हे वेळ घालवायचा वेळ जायचं का वेळ घालवायचं निमित्त आहे. जर ह्या गोष्टी वैराग्य पाहिजे, सराबुद्धी, दया पाहिजे आणि तळमळ. एका ठिकाणी कुठंतरी असं ऐकलं असणार साधू जे असतात त्यांनी काही संसाराबद्दल विषय जर तो साधू असेल तर तळमळ संसार करता तो साधूच नाही म्हणतो. म्हणून संसाराची तळमळ न करणं कुठल्या प्रकारचं वैराग्य अत्यंत कठीण आहे. इतकं सोपं बोलायला सोपं आहे. वैराग्य प्राप्त करावं, आपण असं करावं तसं करावं, हे इथं बसून बरं वाटतं बोलायला, चांगल्या गोष्टी वाटतात. वैराग्य असावं सांगायलाही बरं वाटतं. पण आपल्या जेव्हा वाचनाची प्रसंग येतो तेव्हा कळतं काय असं वैराग्य काय असते. स्थिती बोलायला सोपं, सगळ्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत, करणं अत्यंत अवघड आहे. म्हणून हे वरम आहे. यामधलं ज्ञानाचं विज्ञान होणं, ज्ञान आचरणामध्ये येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सांगता येतं, चांगलं बोला येतं, हे सगळ्या गोष्टी बऱ्या आहेत. आपल्याला बोला येतं बऱ्यापैकी, सांगता येतं, लोकांना उद्देश करायचं ठीक आहे. पण स्वतःच्या ठिकाणी उजवणं अत्यंत अवघड आहे. आणि ह्या गोष्टी जर जमल्या, जर आपण या गोष्टीचा स्वीकार केला, ते बी मनानं स्वीकार करणं महत्त्वाचं आहे, निकष देहानं नाही. अंतरंग मनानं जर आपण अशा प्रकारचा स्वीकार केला, वैराग्य निर्माण झालं, भूत निर्माण झाली असतं मनाच्या ठिकाणी आणि सगळी प्रपंच तळमळ संपली, मग नक्कीच आपण त्या टोकाला पोहोचतो. हे वर्म प्रत्यक्ष नामदेवराया यावेळी सांगतात. बाह्यात कार्य केले न मना अंतरी आठवले दोष गुण जेवी मक्षिकास मिळत पक्वांना अति आदरे जेविला. काय दर्शन नामदेवरा टाकतात. उभं दिसला पाहुणा आपल्या मनात प्रेम नसतं, पण दिसला एखादा महाराज जमत तर नाही, जे हरी म्हणायचं वळणं काय दिसलं गेले जे हरी काय म्हणायचं, हरी काय भेटायचं असतं ना, भयात काय नमस्कार करायचा आणि मनामध्ये किती शाळा मला माहिती आहे की असं म्हणायचं. मग आतल्यावर ओढणं नमस्कार जे हरी या बसा महाराज माझं मला माहिती आहे किती याला किती येतं काय येतं हे आतलं म्हणायचं. ह्याचा अर्थ काय म्हणते का आमदेवा काय म्हणते, ह्याचा अर्थ सुंदर स्वयंपाक केला पोळीचा, त्यामध्ये माशी पडली आणि माशी सहित जेवण केलं, त्यानं निश्चित जेवण केलं नाही. जर आपण लोक दोष करून पाहिले, कुलदोष याती न विचारी काही, आपण अभंग म्हणतो काय म्हणत उगं चरण धोदूर आपला असं गुणदोष याती न विचारी काही, आपण अभंग म्हणतो नाही, ठाव दिला पाहिजे चित्ताच्या असं म्हणतो, अभंग म्हणतो, अगदी भजनामध्ये गातो. पण भजन व्हायच्या आधीच उठायच्या बी आधी का भजनातच म्हणा आपलं गडीवर, किंवा भजन व्हायच्या सुरुवातीच्या आधी आपल्या मानते तू असा मी असं ह्याचे गुण तुझे तेच दोष असते हे आपल्या वृत्तीमध्ये असणार. मग ही वृत्ती ठेवून जर आपण नमस्कार केला एखाद्या साधूला आणि मनात जर वेगळा विकल्प निर्माण झाला तर ते स्वयंपाक सुंदर केला, पण तो स्वयंपाक त्यानं त्या पडलेल्या माशी सहित जेवण केलं याचा अर्थ म्हणजे त्यानं त्याचं शुद्ध खाल्लं नाही, काय अशुद्धच खाल्लं. अशा प्रकारच्या अवस्था नामदेवला सांगतात. उत्तम मध्यम आठवे जाना तेची जाणावे अखंड न म्हणा अंतरी स्वानंदाच्या जीवना नाही खंडन तयासी. मनामध्ये आठवून ते आठवायला नाही पाहिजे हा असा आणि तसा, याच्या ठिकाणी आणि असं याचा कोण तो याचा दोष, हे जे जसं राजा जळभरताची अवस्था होती बघा, त्यानं काही विवाह नाही केला, त्याच्या सुरुवातीला पुढला जन्म झाला, ज्यावेळेस जन्म झाला तर जळभरताचा त्यावेळेस पुढल्या जन्मामध्ये असणारा तर ते ब्राह्मणाच्या जन्म घेतला, ब्राह्मणाच्या घरी. बाकीचे सगळे शिकले पण हे काय नाही, ज्ञान नाही विज्ञान नाही काय नाही. त्यांना माहिती होतं मागं आपण असं संसार क्रमात लागलो, राजा झालो, या संसाराच्या पायामध्ये पुन्हा जन्म घ्यावा, वासने संगे जन्म घेणे लागी या अवस्था, आता निवांत राहायचं म्हणून मुक्त राहायचं, निवांत राहायचे असतं. पण त्यांना ज्यावेळेस काही त्या राजानं त्यांच्या पादुका व्हायची किंवा पालखी असते त्याला झुपलं असतं, तरी त्यांना काय राजा असो किंवा मुंगी असो
सर्व ठिकाणी समान अशा प्रकारचा भाव हे अत्यंत महत्त्वाचा परमात्माचा म्हणजे वरम असणारा बाह्यत्कार्य केलेला परमात्मा असणारा अतिशय दोषयुक्त ठरेला आणि कुणाचे गुणदोष यातील न पाहता गुणधर्म उत्तम मध्यम न पाहता अखंड नमस्कार करावा आणि चित्ताच्या ठिकाणी अखंड चित्त बसणं ठेवावं भगवत भक्तीच्या ठिकाणी लावावं कसल्याही प्रकारचा असणं खंड त्या चिंतामध्ये असावा चिंतन अखंड घडावा हे खरं भक्तीचं वर्म नामदेव राया सांगतात विश्वंभर व्यापला जाना निश्चल बोधे स्त्रावे मना याची नावे मने जे जाना आनंद गण अक्षयी. या विश्वाच्या ठिकाणी भगवान परमात्मा विठ्ठल जळी भरला पिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची ही आपल्या मनाची अवस्था व्हायला पाहिजे. आपल्याला दिसत नाही असं दिसतं आपल्या सगळं घरदार दिसतं पत्नी मुलं सगळं मंदिर हे सगळं वेगळं दिसतं परमात्मा वेगळा दिसतो संसार वेगळा दिसतो. आपल्या दृष्टीनं सर्व प्रकारचा सर्व प्राणिमाता भेद आपण करतो भेदानं पाहतो. भगवान माताबाई माझ्याने एके अंशे हे जग व्यापिले असे या लागी भेदो चांदणी सरसे सामे मज. भगवान म्हणतात अर्जुना हे विश्व हे माझ्या एका अंशाचं आहे पण तू मनात विकल्प हे भरपूर दिसतं दिसा वेगळं दिसतं भिन्न आहे पण हे माझ्या एका अंशाचं आहे. ह्यातला जो भेद आहे ते सोड भेदो चांदणी सरसे हा भेद सोड आणि माझ्याशी एकरूप होतो तो मशी असणं माझ्याशी एकरूप असणारा तसं आपल्या ठिकाणची ही अवस्था व्हायला पाहिजे. विश्वभर असणारा परमात्मा व्यापक आहे हे मनाच्या ठिकाणी धसलं पाहिजे रुजलं पाहिजे ते असणं आणि त्यामध्ये आपलं मन स्थिर व्हायला पाहिजे. जर मन स्थिर झालं याचं नाव ध्यान आहे. म्हणजे आपली बाहेरमुख असणारी इंद्रिय हे अंतर्मुख करून भगवान परमात्म्या देवाच्या चरणाशी लीन करणं याचं नाव ध्यान आहे. नामदेव सांगतात आता कैसे करावे श्रवणा स्वामीनी पुसले मज कारण जेवी नाद लुब्ध होणारी ना जाय विसरून देह भाव. आपण श्रवण भक्ती करताना आता आपण सगळे ऐकाय बसलो बरोबर आहे निमित्त दोघं आम्ही आहोत एक वाचिक आहे एक सूचिक आहे. ह्यांचं लक्ष तुला असतं माहिती आहे का जास्त आपलं आपापलं काम बघायचं तसं लक्ष तुम्हाला चान्स आहे अगदी तन्मतीनं ऐकायला. ह्या दोघांचं कसं जसं लाटी असेल लाटी त्या ह्याच्या रस गळायच्या रस उसा रस कधी प्यालाच नाही सगळी माहिती आहेत हां त्या दोन लाटी काय नुसतं रस बारीक करायचं काम त्यांचं त्यांना चव बी नाही आणि त्याला काय नाही त्यांना कळतं का तुम्ही विचारा त्याला लाटीला कसं काय रस चालतात ती आम्हाला काय तुम्हाला फोडलेलं माहिती टेप लावायची म्हणते हां चांगला गोड झाला पण हे दोन कोरडेच तसं हे दोन कोरडे ह्यांना ह्याचं लक्ष असतं सांगा चुकलं पाहिजे ह्याला वाटतं आपण नीट वाचलं पाहिजे आपलं चुकलं पुढचा माणूस काय देऊ काय पुढचे लोक काय म्हणा ह्यांचं लक्ष इकडंच म्हणजे आमचं दोघाचं तुम्ही श्रोते असेल श्रोते म्हणजे तुम्ही महेशांच्या मग तुम्हाला हे श्रवण भक्ती कशी करावी बघा नामदेवला श्रवण कसं करावं सांगतात ऐकावं कसं लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत काय मी सांगायला तर बोलतच नाही मग आपल्या उगं मोठेपणा म्हणून नाही किंवा सांगायचं असं बघ नाही आपण लक्षात ठेवा हे परमार्थ तुम्ही समजा असं करा समजायचं हे आम्हाला येतं म्हणून आम्ही सांगतो अजिबात नाही हे आपल्याकरता आहे माझ्याकरता आहे तुमच्याकरता आहे आणि हे आपण घेतो ते आपल्याकरता घेतो जगाला दावायचं घेत नाही आणि लोक कळावं लोकांना वाटावं हे काय ते काय हे दावायचं का हे हा देखाव परमार्थच ना हे आपल्याकरता असतं हे का करायचं हे आपण याच्याकरता की यातलं आपण घेतलं पाहिजे असणारं श्रवण कसं करावं. आता आपण एकदा ऐकलं असं कधी बी कुठलं मग कथा असेल कीर्तन लक्षात ठेवा श्रवण कसं नामदेव सांगणार श्रवण कसं करावं असणारं तुम्ही मला विचारलं म्हणून त्या श्रवणाची काही लक्षणं सांगतो. नादरुद्ध होऊन हरिण बघा ते हरिण असतं हरिण जर हरणाला शिकार करायची म्हटलं तर तो असणारा शिकारी काय करतो बिगुल नावाचं वाद्य लावतो आणि ती हरणाला त्या वाद्याची त्या संगीताची अतिशय आवड असते. ते हरिण ते बिगुल नावाचं वाद्य वाजलं की अगदी त्या वाद्याकडं धावत त्या कानाला ऐकू आलं धावत येत असलं कुठं ते वाद्य कुठं वाजतंय इतकं ते असलब्ध होतं एवढं त्या नादामंतन होतं शिकारी त्याची शिकार करतो पण त्याला कळत नाही. बघा म्हणजे शिकारी येतो आणि त्या हरणाची शिकार करतो कशामुळं हे लुब्ध एवढं होतं नादामध्ये ते आवाजानं ते संगीत एवढं ऐकतं मग त्या आवाजात एवढं ते तन्मय होतं जरी मारलं तरी त्याची वृत्ती हलत नाही. त्या देखत है पारदी बुरा लगा है घाव जब तक शरीर में श्वास आहे तब तक बिन बजा म्हणतो तरी म्हणतो गाणं चालू ठेव का एवढं लीन होतं त्या वाद्याकडं एवढं ते असणं आकृष्ट होतं ते गाणं त्याला म्हणजे जरी मरण झालं ते त्या मरणाच्या समोर ते
त्या गाण्याकडे लक्ष असतं एवढं. तसं आपलं लक्ष कुठं असावं, एवढं लक्ष कुठं असावं, ऐकण्याकडं. आमच्याकडे साधं बाहेर कुंड्या तिकडून बाहेर असं कलाकूर द्या, आम्ही सगळे म्हणतात ते बाहेर बघणार तिकडं काय, इथलं काय तर विषयच नाही. एवढंच नाही, कीर्तनामध्ये रूप पाहता अभंग जर कोणी आम्हाला घेतला, कुठल्या सुरुवात झाली अभंगाला किंवा भजन सुरू झालं, पंचपदी सुरू झाली, माणसं म्हणते अजून काय कीर्तन चालू झालं. कीर्तनमध्ये काय देवाच्या गुणाचं पुन्हा महाराज सांगायचा ते कीर्तन नसतं. आधी ते असं ना पंचमध्ये ते संतांना सांगितले असतं ते असतं खरं कीर्तन. ते भगवंताचं असताना सुरुवातीला पोळे वाहताना पहिला गजरनामाचा असणारा भजन केलं असताना ते खरं कीर्तन. तर आम्ही ऐकतो कुठलं महाराज सांगायचं, मग महाराज बोला सुरू करतो मध्ये आता सुरू झालं कीर्तन. याचं असं कीर्तन नाही, याचं कीर्तन होईल सांगता येत नाही. हा कीर्तन करतो देवाचं गुणच गातो असं नाही. आता काही गातात काही सांगतील असणार म्हणजे खऱ्या काळानं पाहत नाही. श्रवण भक्तीमध्ये सांगताना यावेळी ग्रंथ घालत नामदेवराय म्हणतात ते श्रवण असं असं हरणाची अवस्था होते. ते प्राण गेला तरी ते त्या गाण्याकडं होतं. तसं आपण काही जरी घडलं तरी या श्रवण भक्तीच्या ठिकाणी एवढं सादर व्हावं लागतं. हे श्रवण भक्तीचं लक्षण नामदेवराय तुम्हाला मला सांगतात. तयारीती तल्लीन मना करुणी ऐकावे हरी कीर्तन श्रवण भक्ती याच कारण मनाती सज्ञान अनुभवी. अशा प्रकारचं तल्लीन जसं हरिण तल्लीन होतं त्या नादामध्ये आणि तसं तल्लीन व्हायचं असताना आणि देवाचं गुणकीर्तन हरिकीर्तन ऐकावं याला श्रवण भक्ती म्हणतात. आणि हे असं म्हणती सज्ञान हे मनाचे काने ऐकावे बोलबुद्धीचा टोळा देखावे हे साठवाटी घ्यावे चित्ताची म्हणजे चित्तामध्ये उतरलं पाहिजे. हे कानाच्या माध्यमातून हे कानांना हिकडून गेल्यावर हे पलीकडं नाही गेले पाहिजे, पुन्हा ते चित्तामध्ये आलं पाहिजे. ते मनाची काने ऐकावे बोल बुद्धीचा डोळा बुद्धीच्या डोळ्यानं पाहायचं. हे डोळे झाकी चालतील, पण डोळा ठेवायला कुठला बुद्धीचा. मग साठवटी घ्यावे, मग ते असं चित्तामध्ये उतरव. याचं नाव श्रवण, याचं नाव श्रवण भक्ती नामदेवराय सांगतात. व्यवहारी ठेवणी या चित्त कृपण जैसा द्रव्य संचित याच रीती विचारी सहित मरण निश्चित हेच. आता हे झालं श्रवण. म्हणून कशाला म्हणायचं, जसं व्यवहारावरती लक्ष ठेवून एखादा चेंगट मनुष्य प्रपंच करताना गरज असते, प्रपंचात खर्च होतो, पण खर्च करत सारखं लक्ष कुठं असतं, बँकेकडं साचलं पाहिजे. बरोबर कुठं आहे ते उरलं रोज पगार आले 8 दिवस त्यातली निम्मी झाली खर्च निमित्त शिल्लक व्हायला पाहिजे असणार. खरं कुठं आहे हे सारखं चित्त कोण असं व्यवहारिक करतं, हे खरंच आहे. हे कुठं नाही, इथलं काय कुठं नसतं, खरंच असतं. तसं व्यवहारिक असणार. तसं व्यवहारामध्ये काय करतं की लक्ष ठेवतं की चित्त ठेवतं कुठं. आणि जरी यातला संसार खर्च झालं तर द्रव्य साठवण्याकडे लक्ष असतं. तसं आपलं हित जसं आपण त्या काळजीनं तिकडं ठेवतो साचून, तसं इकडं साचलं पाहिजे. इकडं दिसायला येऊन कधी येऊन साचणार नाही. लक्षात ठेव, 1 दिवस आला 2 दिवस नाही गेला, तिकडं 4 दिवस आता आलं पाहुणा म्हणून आलो नव्हतो हे करून सांगणार. हे आपलं असंच चाललं. त्यामुळे आपलं काय होतं करून तेवढं वर्ष संपतो. हे आपलं काय होतं तुझं फाटतं ते आपलं शिल्लक राहत नाही. शिल्लक होण्याकरता हे मननाची अवस्था आहे. जसं एखादा चेंगड आपल्या धनावर लक्ष ठेवतो आणि आपलं हित पाहतो, त्या धनाकडं लक्ष असतं, तशा प्रकारचं आपलं लक्ष सारखं पुन्हा ते जरी श्रवण केलं ते आठवायचं असतं. जसं आपण धनाकडं काय असतं का, आता घरात नेलं पगार ठेवली पुन्हा बघत नाही बस म्हणा, रोज संध्याकाळी सकाळ कलूप आहे का, कुणी तोललं बिललं का, नाटका देऊन बघितलं पाहिजे. बरोबर आहे. जसं लक्ष असतं तसं आपण रात्री काय ऐकलं, गतेमध्ये काय निघाला असणारा, कुठला विषय होता, कुठल्या संताच्या आपण ऐकलं, हे घरी गेल्यावर मनन करायचं असतं. याला म्हणायचं मनन. ऐकायचं कसं ते मगच सांगितलं. पुन्हा मनन कसं करायचं, तुम्ही आता ऐकलं कसं म्हणे, पुन्हा हे लक्षात ठेवणं, पुन्हा ध्यानामध्ये आणणं, पुढची क्रिया आहे का. आता निधी द्यास तैकायच्या रीती जैवी परपुरुषी लावून प्रीती जारणी मंदिरी राहते लौकिक स्थिती सारख्या. बघा ध्यास कशाला म्हटलं बघा ना. अगदी नामदेवरासारखे अनुभवी आणि ग्रंथकथ्यासारखे सगळेच अनुभव आहेत. अगदी थोर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या विभूती आहेत. पण आपण सांगणारे हे अर्थ करणारे सामान्य होतं. आपल्याकडे इतकं विशेष ज्ञानही नाही, पण तरी त्याचा प्रयत्न आपण करतोय. यावेळी सांगतात निधी ध्यास. आता श्रवण झालं, मनन झालं, याचा ध्यास कसा व्हावा. निधी ध्यास असा अर्थ करता नामदेवराय म्हणतात जेवी परपुरुषी लावणी प्रीती. जसं परपुरुषावरती लक्ष ठेवून
एखादी जार कर्म करणारी स्त्री परपुरुषावरती लक्ष ठेवून असणार काय करते, लौकिक स्थिती राहते. लोकांना काही ओळखला वाटावं की हे काय सामान्य असं, लोकांना काय ऐकू द्यायचं नाही, पण आपलं सारं लक्ष तिचं कशावर असतं, परपुरुषावरती असतं. पण लौकिक जगाला पाहताना ते असं पाहून दे ओळखू देऊन देत नाही. तसं आपल्या ठिकाणचा निर्ध्यास, तसा ध्यास, तशी अवस्था म्हणायची पाहिजे. कशाची, जरी आपण प्रपंच करतो तरी प्रपंच करताना आपलं सारं जसं ते असायचं लक्ष परपुरुषावरती असतं, तसं आपलंही लक्ष प्रपंच करताना सारखं त्या परमपुरुषावर असावं. कुणावर, हा जो परमपुरुष परमात्मा असतात देवाकडं, इतकं तिथं जसं ते असायचं लक्ष त्या परपुरुषावरती असेल. लोकांना ते कळू देत नाही, मनात तिच्या तेज असतं, सारखं आठवते त्याला असणं त्याच्या ठिकाणचं. तशा आपण संसार करू, मग काही काम करू, मग शेती करू, लोकांचं करू, कोणाचंही करू, पण आपलं सारं लक्ष त्या भगवान परमात्म्याला असणं, याला म्हणायचं ध्यास. म्हणजे त्याचं सारखं ध्यान, जसं इथं ध्यान त्याचं सारखं सर्वस्व ध्यान त्याकडं असतं, तसं आपलं सर्व ध्यान असणं, सर्व मनाची अवस्था, सर्व इंद्रिय त्या भगवत स्वरूपाला आठवण करत असली पाहिजे. याचं नाव निधिध्यास असं ग्रंथ करतात. चातक वचे भूमंडळे परित्याचे लक्ष मेघ मंडळी कमळ्यानी राहिल्या सरोवरे परिभास्करावरी मनताचे. ग्रंथकार दृष्टांत टाकतात, चातक पक्षी पृथ्वीवर राहतात, पण त्याचं सारं लक्ष असतं आकाशाकडं. कुणाचं, चातकाचं. बघा, चातक जरी झाडावर दिसला, कुठेही बसला, आपल्याला पाहायला मिळाला, त्याचं संपूर्ण लक्ष चातकाचं असणारं त्या ढगाकडं असतं. किंवा कमळी राहिल्या सरोवरी परिभास्करावरी मन त्यांचे. जरी कमळणी असणाऱ्या कुठं असतात, पाण्यामध्ये असते कमळणी असणार, बरोबर आहे, कमळाचं पाण्यामध्ये असतात, पण त्या कमळीचं सारं लक्ष कुठं असतं माहिती आहे का, कधी सूर्य उगेल, कधी दिवस उगेल आणि कधी मी उमलेल, असा सारखा ध्यास कमळीचा असतो. आणि तिच्याच जवळ असतं बिडू, कुठं, त्या चिखलात. कमळी कुठं असते, पाण्यात, खाली चिखल असतो, बरोबर आहे. जसं ते कमळी सारखं चित्त कुठं देते, सूर्याकडं. कधी सूर्य उगवतोय, कधी सूर्य उगवतोय, मी कधी असणार प्रफुल्लित होईल, किंवा माझी असणार पाकळ्या मोठ्या अशा प्रकारच्या फुलतील, असं लक्ष कमळीचं असतं. कोणाकडं, सूर्याकडं. पण तिच्याच पायामध्ये जवळच असतं कोण बिडू राहायला. का कमलकंदानी दंदुरी नांदणूक एकेची घरी परी, काय मला काय प्रमाण विसरलं काय, का कमलकंदानी दंदुरी नांदणूक एकेची घरी परी. तो असताना भोंगा असताना येऊन त्या पराकण खाऊन जातो, पण बिडूक मेरा चिखल शिवरे, याला बाकी ह्या बेडकाला काय बोलतं, चिखल, ते चिखलच कळतं, ते वर पाहतच नाही. किंवा त्या गायीच्या काशीमध्ये गुचरी असतो, गायीच्या काशीमध्ये असतो नसतो, ते गुचरी दूध कधी प्याला, दूध पित नाही, इकडे वळते असते, ते दूध कधी पाहत नाही का नाही. तशा प्रकारची अवस्था होते असणार. जसं जसं ते त्याचं लक्ष तिकडंच, तसं आपला जो असणारा ध्यास आहे, तर सारं लक्ष कुठं असावं. जसं कमळीचं लक्ष सूर्याकडे आहे, तसं आपलं सारं संसार कर्म करता सारं लक्ष या भगवंताकडे असावं. अशी निवासना निर्ध्यासाची अवस्था आयो नामदेवला सांगतो. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. की देनु चरता सता डोंगरी परिचित ठेवी रे वस्तावरी. की मन ठेवणी द्रव्यवरी कृपण बाजारी. हिंडत असे. किंवा गाय असते, गाय बघा, गाई सोडल्या, आता गाई सोडायला राहिलेच ना आपल्याला एक शेड आहे, गाई कुणाला 4.5 वर्ष जास्त आपलं कोण सोडून मिळते असतं, सोडतं. जर गाई वनामध्ये सोडली असणार, ती गाई डोंगरावर चरताना तिचं सारं लक्ष कुठं असतं, कुठं असतं, गाईचं लक्ष कुठं असतं चरताना, गाईचं लक्ष असतं गोठ्यातल्या वासराकडे. सारखं लक्ष ती हंबरते, घराकडं पाहते, हंबरते असणं, दुसऱ्या गाईचं लक्ष वासाकडं असतं. किंवा मन ठेवणी द्रव्यावरी कुपन बाजार हिंडत असेल. जसं मन असतं किशावर सारखं, आणि चेंगट मनुष्य असणं सारखं ध्यान असतं किशाकडं, हिंडतं बाजारातनं, पण किशाला हात लावून सार का त्याला माझ्या कुणी की सांगावं, चेंगट इतकं ते सावध असतं. असं आपण सावध आहे, इकडं सावध आहे ना, आपण इकडं सावध आहे, इकडं कुणाला कधी रुपये आणून देत नका, देतो हे सांगणार म्हणतो का ना, उलट देवालाचं मला मग घालवत ना खिशात, इतकं आपण लक्ष बारीक प्रपंच काय कुठं एवढं आपण ध्यान, आपण इकडं परमात्मा करतो, परमात्मा लक्ष आपण एवढा का सांगा, परमात्मा लक्ष आहे, इतकं करतो आपण. तसा कृपण मनुष्य किशावर लक्ष ठेवतो, हिंडतं बाजारात आपण सारं लक्ष
तुला वेगळं असतं. तसं आपलं सुद्धा लक्ष परमात्माची या प्रपंचाची कामं करताना सारं देवावळीत कधी यावं पाहिजे इतकं, तेव्हा देव प्रसन्न होतो. देव काय सहज असा एका दिवसात कीर्तनानं, एखाद्या ग्रंथानं वाचनानं, एखाद्या भजनानं अजिबात लक्षात ठेवा. हे सगळं अंतकरणाचा विषयच नाही, ह्या सगळ्या बाहेरंग आहेत. हे अजून आपण त्यामध्ये आत गेलो रस्त्यावर जाणार बाहेर जा, अजून आतमध्ये नाही. आधी जरी आपण कीर्तन दिंड्या करत असलो, कीर्तन करत असलो, कथा करत असलो, हे सगळी बाह्य लक्षणं आहेत, लक्षात ठेवा. अंतरंग लक्षण नामदेव जे बोलतात नामदेवला, हे अंतरंग लक्षण आहे. ध्यास होणं त्या भगवंताचा, हे ध्यास करणं ही अंतरंग लक्षामध्ये आजच्या ह्या गोष्टी मोडतात. नामदेवला म्हणतात जसं ती गाई लक्ष त्या वासाकडे ठेवते, चिंकट मनुष्य सारं लक्ष द्रव्याकडे ठेवतो, हिंदू बाळा म्हणतो कुठेही फिरतं, पण लक्ष कुठं असतं, किशावर असतं. असं तसं आपलं सारं लक्ष त्या भगवंताकडं असावं. हा परमात्मा माझा पाहतोय, हा देव असं विठ्ठल जळी सळी सर्व ठिकाणी परमात्मा आणतो, देव मला पाहतोय. ही आपल्या मनात सावधानतेची भूमिका असली तर मला वाटतं जवळजवळ जर देवच मला पाहतो ही जरी आपल्या लक्षात राहिलं तर आपण निमित्तही कामं चुकीच नाही करणार. बरं का, आपण देवाला फसा चाललोय, मला काय कळतंय कसं कळत नाही, सगळे पाहतात ना, ते सगळे पाहतात तो असणार, पण आपलं ते कसं झालं, आपलं फसलोय आपण, पण आपल्या वाटतं आम्ही लोकांना फसवतोय. अजिबात नाही, फसलोय आपणच. वाचा ना तरी चित्त ठेवणी चोरीवर सोनार घडती अलंकार की दुर्या सोनी सपर रोहिणीवर लक्षिते. ना तरी नाही तर तुम्ही सगळे अनुभवी माणसं आहे. सगळ्यात कुठे गेले सोनारापाशी बघा, सोनार तुम्हाला बघत बघत कधी काल कोण देतं का कोण देतं. बघा ग्रंथकार लिहितात, नाते चित्त ठेवून चोरीवर सोनार घडी अलंकार. ते सोनं जे अलंकार सोनारावर आपण काम दिलं, ते अलंकार ठोकायचं आपल्यासमोर काम करतं, पण त्याचं सारं चित्त कुठला ठोकळा काढावा, कुणकट ठेवावा हे त्यालाच माहिती, त्यालाच कळतं, आपल्याला नाही कोण देत. जसं त्याचं लक्ष असतं, जर तो कारागिरी करतो, अलंकार घडवतो, पण चित्त चोरीवर किंवा दुर्या सोनी चकोर लांब असतो, पण त्याचं सारं लक्ष चंदाकडं असतं. तसं आपलं सारं लक्ष ते वेगळं असं बा, हे फक्त दृष्टांत आहेत. म्हणजे हिचं काय सारं लक्ष कुठं असावं, तसं चित्त आपल्या भगवंताशी कृपा असावं, त्या भगवंताच्या नामसाधनेमध्ये असावं, नेहमी देवाला आठवत असावं. अशा प्रकारचं नामदेव आहे. आणि निधी ध्यासाचं वर्णन तुम्हाला मला सांगत की कुंभ घेऊन शिरावरी मोकळ्या हातात चालती नारी लक्ष ठेवून डोळ्यावरी लोकाचारी बोलत. अशी अवस्था, कुंभ घेऊन डोळीवरी. आता साधा असणार नाही कळलं, हे समजून घ्या. आता दिवस आहे ना, ते दिवस घरोघर झाला आहे. पूर्वी कसं असायचं, बायका सकाळी उठल्या की नदीवर पाण्याला जायच्या, नाही तर घागरी भरून डोक्यावरती पाणी घेऊन यायचे. आता घागरी आले आपल्याकडं, आता आपल्याकडून नाही राहिल्या, नळ आले गेले, विषय नाही राहिले. आलच्या पाठी मग काय दिवस, आता आपण नळ घेतली. आता घरोघर नळ आहे, कुठं घागरीचा विषय, घागरच नाही काय का काही विषयच नाही काय. पण पूर्वी तो सांग टाकता तसं डोक्यावर घागर घेतली स्त्री असावी, ती असणारी हात सोडते मोकळं, बरोबर आहे. मोकळं हात सोडते, डोक्यावर घागर असते. आणि एखादी जर रस्त्यात गाठ पडली मैत्रीण तिची असणारी, अगदी त्याला जीवाभावाची अंतरंगातली, तेवढ्या गप्पामध्ये येताच बरं, पण डोक्यावरची घागरी पडते ते गाजी बरं का. जरी गाप फांदा असली, बोलत असली, लक्ष कुठं असतं घागरीवर. तसं आपलं जरी गाप फांदा असलो, जरी कीर्तन करत असलो, भजन करत असलो, तर लोकांचा अवघड देवा करतो हे लक्षात ठेवायचे. हे लोकांसाठी नाही करते, आपल्यासाठी करतोय. आणि जरी संसार करत असलो तरी आपलं संसार कर्मात चित्त, संसारामध्ये काम करा शरीराने, सारं चित्त असणारं म्हणजे मन असणारं भगवंताशी एकरूप लावावं. ही भक्तीची साधना, ही ध्यासाची निधध्यासाची साधना आहे, असं नामदेवासारखे भक्त आपल्याला सांगतात. ऐकणार कोण माहिती आहे का, कोण ऐकणार आहे, ज्ञानोबरासारखे. आज तुम्ही ज्ञानोबा सगळे आहेत, नामदेवा सांगतात, सगळी बसली माणसं ज्ञानोबाच्या भूमिकेमध्ये आहेत. ज्ञानोबांना हा प्रश्न मांडला नामदेवासमोर, काय करावं भगवत प्राप्ती करता, भक्ती कशी करावी, श्रवण मनन निध्यास या गोष्टीची काय व्याख्या आहे, ही व्याख्या विचारली. त्यांना कळत नव्हतं का. योगी ज्ञानोबा योगी येत असणार, सर्व जाणते, महाविष्णूचा अवतार प्रत्यक्ष ज्ञानोबा आहेत, तरीसुद्धा का विचारलं, तुम्हा आम्हाला कळलं, आमच्यासाठी हे सगळं आपल्या करतं. हे काय नामदेव मग काय करायला वाटतं, मग पूर्ण कथा काय पूर्ण आहे ती कथा काय, त्या कथेतला अर्थ तुम्ही घेत, कथा का सांगितली, हे निमित्त कोणाला केलंय, सांगितलंय कोणाला, लक्षात ठेवा ना. ती असं म्हणतं सासू बोले सुने लागेल, हे ह्यांना चाललं एकमेकाचं, म्हणजे आपल्या करता हे लक्षात ठेवायचं. हे काही आपण ह्यांच्या कथा बोलतो. आज प्रत्यक्ष ह्याने जे सन्मान मार्ग लावणी
ज्या मार्गानं संत गेले तो जर मार्ग आपण स्वीकारला तर मला वाटतं जवळजवळ कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही. तर आम्ही नेहमी आमचा रस्ता असतो इकडं, रस्ता सोडतो आम्ही हायवे सारखं काठ्याकडे रस्ता आपलं, त्यामुळे काय होतं दुःख होतं पर्यंत देतात. की चित्त ठेवणी पुष्पावर मिलिंद कशी देत गुंजर देवी बाहेत कार्य करुणी संसार अंतरी श्रीधर असावा. किंवा जसं चित्त असताना फुलावं असतं पण तो भोंगा सारखं फिरतो, पण त्याचं सारं चित्त भोंग्याचं कुठं असतं या फुलावरती असं दिसतं. भोंगा फिरतो आकाशामध्ये पण त्याचं सारं लक्ष कुठं वाचताना पराक्रम भेटतील तिकडं असतं. तसं बाह्यात कार्य आपण संसार करायचा पण अंतराच्या ठिकाणी भगवान परमात्मा आठवायचा. ही ध्यासाची अवस्था नामदेवराय सांगतात. सर्व भावे विठ्ठल चिती रूप पावे सर्वाभूती रज तमटा कोणी निश्चिती सप्रेम चिती असावे. सर्व भावांना मनाच्या ठिकाणी आपला भावच असं व्हायला पाहिजे की परमात्मा सर्व ठिकाणी व्यापक आहे आणि आपण त्या परमात्म्याची लेकरं असणार. विश्वाचा नेता हा भगवान परमात्मा असणार म्हणून त्याच्याकडं सारं लक्ष आपलं असावं. सर्व भावे आपण आणि सर्व मनानं विठ्ठलाचं चिंतन मनामध्ये करावं. रूपदेवाचंच भावा असणार. राजस तामस या गुणाचा त्याग करावा. अगदी सप्रेम चित्त असावे. चित्ताच्या ठिकाणी प्रेमयुक्त अंतकरणानं त्या भगवत भाषेमध्ये लागावं असं नामदेवराया या निधिहासाची व्याख्या करतात. असंग ववनी एकट सत्वशील ज्ञानी सुबट सप्रेम भक्ती एकनिष्ठ त्याची श्रेष्ठ म्हणा. असंग होऊन एकट हे सर तुकोबा म्हणतात सर्व संगी विटाला तू एकला आवडसी म्हणजे सर्व संगतीचा विटाळा. आता संसार आपल्याला चालत नाही, कधी कधी आपल्याला संगत करावी लागते पण बाह्यांगानं करायला हरकत नाही, पण अंतरंगामध्ये त्या भगवंताचा एक संगत चित्तावर त्या ठिकाणी त्याची संगत करावी आणि सत्वशील अशा प्रकारच्या ज्ञानी असणाऱ्या मार्गानं सुबोध सोप्या मार्गानं चांगल्या मार्गानं असणारं आपलं चित्त एकाग्र करावं ही श्रेष्ठ आहे. नामदेवराय सांगतात. एकांती बैसोनी नित्य नेमावे करावे श्रीहरीचे कीर्तन या विरत केली जी साधने ती बंधने जाणावी. एकांत ठिकाणी बसावं. बघा नामदेव सांगतात एकांत ठिकाणी बसायचं आणि काय करायचं अगदी भगवान परमात्म्याला आठवण नित्य नेमानं देवाचं चिंतन करावं. कुठं एकांतात. लोकांना देव भेटत नाही. बघा आपण जर एकटं गेलो देवाकडं तर काही वाक्याचं छान नसतं. आम्ही 10 जण घेऊन जावा ते 10 जणांचं बघता बघता ह्याचं काय गुणगड राहिलं ह्याचं काय नसतं त्यांचं दोघांना सगळ्याचं असणार. या अशा अवस्था होते. हे चुकलं ते राहिलं वागून त्याचं ते येणार त्याचा बाधा करतोय शेतपेळा घेतं तर हे बाकीचं दुसरं चुकलं अशा अवस्था होते. मग एकांतातच देव असणार. आपण लोकांमध्ये करतो. लोकांमध्ये जरी केलं तरी चित्त माझा देवाकडं असावं करण्याचा वेळ आता कलियुग असणार. लोकांमध्ये कीर्तन करता आपण करतो करावं असणार पण सारं चित्त हे भगवान परमात्म्याचा विश्व आहे आणि मी या भगवंताचा असा भक्त आहे त्याच्याकरता मी करतो ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. आता हे माझ्याकरता चाललंय संसाराकरता ह्याच्याकरता चाललंय ते करतोय म्हणून मी करतोय तिथं ते व्हायला मी वाला जातो असणार अशी भावना आपल्यामध्ये आता ते भजन करते मी उद्या भजन करतो आणि ते असणं कीर्तन करतं काय त्याचं पोरगं वाजवतं काय माझं पोरगं मी कीर्तन करायला होतो माझं जाऊ दे असं होत नसतं. हे काही भक्ती झाली आपली हे आपल्याला काही आता म्हणता येत नाही माणसामध्ये असं मूर्ख मान झाला असणार व त्याला येत नाही काय कीर्तन करा मी उद्या करतो मला काय लागू नाही मला येत नाही असं अशी अवस्था होती असणार. ही एक द्वेषानं करणं व त्यानं केल्यावर म्या करणं असणार हा परमात्माच नाही. हे काय दुष्टबुद्धी असणार. या दुष्टबुद्धीनं परमात्मा नाही सापडायचा. सत्वशील अशा प्रकारचा सोपा सुबट मार्ग असणार एकनिष्ठ अशी भक्ती असायला पाहिजे आणि ती श्रेष्ठ आहे. नामदेवराय सांगतात. काया वाच मान भाव म्या सांगितलं पुरा अनुभव हेही वदविता पंढरी राव रुक्मिणी नाहो श्री विठ्ठल. काय नामदेवाचं भक्त बघा प्रेम आहे. काया वाचा मनानं म्हणले देव नामदेव म्हणतात माऊली काया वाच्या मनानं जे मी केलं जे मला वाटलं माझा अनुभव सांगितला. मला अनुभव कशी भक्ती करावी श्रवण कसं करावं ध्यास कसा करावं म्हणून कसं करावं हे माझ्या काया वाच्या मनानं सांगितलं म्हणले. पण हे सुद्धा सांगणारा कोण आहे रुक्मिणीचा पती नाहो म्हणजे पती हा परमात्मा त्यानंच मला सांगितलं मी नाही. तो विठ्ठल परमात्मा माझा स्वामी आणि त्या भगवत कृपेनं त्या देव मला बोलता येत नाही. ही वाचा बोलणं सांगून की बोलत असे मंजुळवाणी श्री कविता धनी
वेगळाच आहे हा परमात्मा. त्या भगवत कृपेनं मी बोललो, हा माझा अनुभव सांगितला. प्रत्यक्ष नामदेवराया माऊलींना बोलतात. ऐशी ऐकून वाचनोक्ती ज्ञानदेव झाला विस्मित चित्ती म्हणे विष्णू भक्त उदंड असती पुढे होती अपार. नामदेवाचा अनुभव ऐकला बघा, अनुभव खरं नामदेवाचा अनुभव एवढं घेतलं तर बस. आणि किती 10-12 वेळाचा विषय, एका शब्दाचा विषय, पण आपल्या इतकं जमायचं नाही. जर नामदेवाचा अनुभव ऐकला, ग्रंथ कधी सांगतात ज्ञानाचा सागर असणारा ज्ञानोबर आहे सुद्धा अगदी विस्मित झाले, विस्मित, आश्चर्य वाटलं. कोणाला? ज्ञानोबरायांना. काय वाटलं आश्चर्य? का धन्य असणारा हा नामदेव आहे, धन्य भक्तच नामदेव आहे. अनेक भक्त राहिले म्हणले, अनेक भक्त उदाहरणं होतील पुढं, आताही भक्त आहेत, पुढेही होतील, पण नामदेवासारखा विष्णुभक्त नाही, अशी अवस्था ज्ञानोबराय सांगतात. परिणाम याचे बोल आघटित हे अवघे मना म्हणावे किंचित आधी अमृत वर्षावर निश्चित झाला त्वरित आम्हावरी. यावेळी सांग, आज या नामदेवाचं बोलणं हे वावगे न म्हणावे, खोटे नाही, उगाच बडबड केली असं न म्हणावे. थोडकंच बोले नामदेव असणार, पण गोड, आणि ते अनुभवाचं असं सांगितलं. हे नामदेवाचे बोल असणार वावगे न म्हणता, प्रत्यक्ष हे ज्ञानाचे अमृत आहे. का ज्ञानोबराची अवस्था आहे बघा. हे नामदेवला प्रत्यक्ष अगदी सगळ्या कुठलेही वावगे न म्हणता अमृताचा वर्षाव आहे बघा. दोन अमृताचा वर्षाव व्हावा आणि तशा प्रकारचे बोल नामदेवाचे वाटले, असं माऊली म्हणतात. हे अपार सुख विश्रांती कोणाशी न घडेची कल्पांती मनात विचारून संती उपपती चित्ती असू द्या. काय यावेळी माऊली म्हणतात, हे असणारं असं सुखाची विश्रांती, हे सुख आहे. संतांच्या मुखातून अशा प्रकारचे अनुभव ऐकायला मिळलं. आणि संत नेहमी अनुभव आल्या ते या जगात येत असे. आपल्यासारखा अंदाज पंच काय, असं केल्यावर तसं होईल, तसं केल्यावर असं होईल, अजिबात सांगता येत नाही. आपल्या अनुभवाचा अंदाज असतात आणि अंदाज चुकतात. आपले अंदाज चुकले की दुःख होतं, आणि आपण दुःख असं का झालं, देवानं असं करावं. तू ते केले म्हणून देवानं केलं. देव काय लोकांना का, देव आपलं बांधकेलं नाही, आपलं वाटोळ करायला काय देवाला घेणं आपलं. पण आपण ते केले, आपलं बघावं लागतं असं. पण आपण देवाला नाव ठेवतो. कधी कधी माणसं, आम्ही एवढं केलं, पण एवढं केलं, आम्ही देवाचं काय बिघडवलं, मग देवानं असं का आमचं करावं. ते तू तसं केलं होतं म्हणून देवाला असं करावं लागलं. उगं समजू नको काय ते, आम्हाला बात थांबव, देवाला विचार, ते सांगाल पुढं काय ते. प्रत्येक अनुभव प्रत्येकानं विचारला असताना. ज्यावेळेस भीष्माचार्यांनी प्रश्न केला होता भगवान परमात्म्याला, मी काही चूक केली नाही, या आयुष्यामध्ये मी कसल्या प्रकारचं कुठलं पाप केलं नाही, तरी मला या काठ्याच्या बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. काय मी पुण्य, काय पाप केलं. भगवान म्हणले, पाठीमागचे 100 जण तपासा, मग लक्षामध्ये येईल. तुम्ही एक सरडा उचला होता मागं जन्म, तुम्ही राजे होता, तर कोण होते, काही राजे काय ते होते असणार, आणि एक सरडा पडला होता, तुम्ही सरडा उचलला लहानपणी असणार, आणि सरडा उचलून फेकला कुठं, काठळ्याच्या त्याच्यावर. त्या सरड्याच्या अंगात काटे बुडले आणि सरडा त्या जागेला मेला. काही दिवसांनी तुमच्या अंगात बाण घुसले, तुम्ही असं पण म्हणणार, म्हणजे हे कधीच आहे म्हणून आपण समजायचं ना, आम्ही आपलं पोते वाचून कीर्तन करतोय आणि आमचं असं का, हे पाठीमागचं आहे, हे आजचं नाही. संचित क्रियामान भोग, म्हणजे आपण जे आज करतो ते क्रियामान आहे, जे प्रारब्ध आहे ते भोगतोय, आणि आज जे आपण करतो याचं जे निर्माण होणार आहे हे संचित असणार. संचित आपलं म्हणजे हे ठेवा असणार. ठेवा, मग आपला ठेवा कसा असावा हे आपण ठरवायचं. शुद्ध असावा, अशुद्ध असावा. ज्या ठेव्यानं भगवान परमात्म्याच्या ऋण होईल, जर असा ठेवा असेल तर परमात्मा नक्कीच मग अमुक जोडल्या पुण्याच्या राशी पारद्या सुखाशी नाही लेका, ही अवस्था नक्की होईल. पण त्याच्याकरता आपली कशी दोरी अत्यंत महत्त्वाची आहे. इथं माऊली म्हणतात, नामदेवाचे शब्द असणं खरंच वावगे नाहीत असणं. अमृताचा वर्षाव झाला, सुखाला विश्रांती, सुखाची विश्रांतीचं स्थान हे संत आहेत असणारं. त्या संतांच्या मुखातनं शब्द ऐकले, अनुभव ऐकला, इथं सुख मिळालं असणारं. आणि हे मिळण्याकरता कल्पांती कितीतरी वर्षे गेलं तर अशा प्रकारचे वैष्णव भक्त पुन्हा संगत घडत नसते, आणि अशा प्रकारचं ऐकायलाही मिळत नसतं. मनात विचारणी संती उपपत्ती चित्ती असू द्या, हे असलं ऐकायला असं मिळत नसतं. लक्षात ठेवा, हे ऐकण्याकरता आपलं पूर्ण पुण्य लागतं, आणि संतांच्या मुखातलं ऐकण्याकरता हे सहज घडत नसतं. संत लोकांना लक्षात ठेवा, अनुभव ठेवा असणारा हे अशा प्रकारचं माऊली
आपल्याला सुद्धा जागं करतात जागं. या असल्या गोष्टी ऐकायला कुठे भारत नाही मिळणार. इथं जी एकच काही जागा आहेत भगवंताचं तिथं कीर्तन होतं, गुणगान केलं जातं. आता कीर्तन शब्दाचा अर्थ काय? असा अर्थ नाही की त्यांना महाराजांनी ते बसले त्या महाराजांनी पुढच्या दुसरं घालावं, पांढरी कपडे घालावी, इस्त्री घालावी, फेटा बांधावा, कमर बांधावा, मग सांगावं, असं काय नाही. त्यानं भगवंताच्या गुणाचं वर्णन करणं हेच कीर्तन. कीर्तन तेवढंच नाही, भगवंताच्या गुणाशी आपण अनुवाद करणं, ते अगदी प्रेमानं गाणं, याचं नाव कीर्तन असणारं. आणि हे कीर्तन सहजासहजी प्राप्त होत नाही. ज्ञानोबराय म्हणतात असणारं हे नामदेवाच्या मुखातले शब्द सुख प्रत्यक्ष सुखाला विश्रांती अशा प्रकार सुखच प्राप्त झालं, सर्व संतांनी लक्षात ठेवावं असं माऊली सांगतात. होती शस्त्रवत्य व्युत्पन्न बहुत, वा. होती बुद्धिमंत बहुश्रुत, होती कर्मनिष्ठ विद्यावंत, होती सर्वश्रेष्ठ पूज्य. माऊली म्हणता या जगतामध्ये अनेक शास्त्राचे वक्ते होतील, बुद्धिमान होतील, चांगल्या ओळखीचे बहुसूत मोठमोठे असताना पंडित होतील, कर्मनिष्ठ ज्ञानी विज्ञानी माणसं होतील, काही काही माणसाला जग मान्य होईल. पण ऐकून घ्या, जाणता कवित्व कुशळ कळा चपळ वाचळ जरी झाला, पाठक साधक जरी असला परिणाम यायचा न देखो. जाणता अशाना कवित्व करणारा एखादा चांगलं बोलणारा माणसामध्ये लोकांना पटवून देणारा, अगदी डोळ्यात पाणी असतो लोकांना बोलणारा असणार, असं हे बरेच होतील. म्हणजे मोठमोठे वाचाळ होतील, चपळ होतील, पाठक होतील, साधक होतील, पण नामदेवासारखा भक्त पुन्हा होणार नाही. हे शब्द तुमचे माझे नाहीत. ज्ञानोबराय प्रत्यक्ष बोलतात. ज्ञानोबराय आपलं काय असं, मी मगाच म्हणलं आपल्याला काय किंमत, आपलं काय गडीबा इकडं गडीबा तिकडे असतं, आपलं काय खरं नाही. वाचा, आत्मज्ञानी योगायुक्त कोणी अचल जीवन मुक्त, ज्ञानी वैसती निष्ठावंत परिणाम यायसा न देखो. आत्मज्ञानी सुद्धा योगानं योग साधना केली, योगी बघा ज्ञानोबा दृष्टांत म्हणजे बोलतात, ज्यानं आत्मज्ञानानं भगवान परमात्म्याची प्राप्ती केली, योग मार्गानं देव आपला असा केला. कुणी जीवनमुक्त असतील, मुक्त असतील, ध्यानाच्या ठिकाणी निष्ठावंत अशा प्रकार ध्यानामध्ये परमात्मा आठवत असतील, पण नामदेवासारखा अशा प्रकारचा भक्तच नाही पाहायला मिळणार. असे शब्द माऊली यावेळी बोलतात. योगी बसले ब्रजासनी विरक्त पणे वर्तनी जनी, परिणाम यायच्या पाहता नैनी त्रिभुवनी दिशेने. अनेक योग्यानं काय केलं, वज्रासन घातलं. वज्रामध्ये कठीण म्हणजे असं आसन घातलं की ते आसन हलत नाही असं. अशा प्रकारे योग्यानं वज्रासन घातलं, विरक्त झाले. नामदेवासारखा अशा प्रकारचा भक्त त्रिभुवनात पाहायला मिळणार नाही. अनेक विरक्त असे योगी असतील, पण नामदेवाची बरोबरी करू शकत नाही असं माऊली म्हणतात. नामयाच्या भक्तीच्या खुणा कला न कळती तर जना, विजेवरी ठकला पंढरी राणा त्या रुक्मिणी रमणा वाचुनिया. नामदेवाच्या भक्तीच्या खुणा काय, भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुभटा. म्हणजे या भक्तीच्या वाटा असताना नामदेवाच्या भक्तीच्या खुणा यावेळी माऊली म्हणतात कदा न कळती त्याच्यानं. आता एवढं आपलं समजून सांगायचा प्रयत्न केला आपण, तरी बी ज्ञानोबराय म्हणतात नाही कळायचं. बरोबर आहे त्यांचं, कुठंच नाही. आपण ऐकणार इथं. आता मगाशी मी बरंच सांगितलं पोटतील की नाही लक्षात ठेवा म्हणून, आपण ऐकणार. मग तुम्ही सगळ्यांना ऐकलं बी, पण इथनं उठलं की जाताना धाडून जाणार आपण. इथं हे इथलं इथे ठेवून घरचं गेलं घरी पाहू म्हणून आपण जाताना धाडून जाणार. म्हणजे इथं झाडणार आपण, लोकांना इथं काढणार. इतका तुमचं आपल्याला आपण कलिवरले आपल्याला इतकं जमत असतं काय हे असं म्हणून आपण जाणार. जमण्याचा प्रयत्न नाही करणार आपण, जमत असतं काय इथंच म्हणणार. हे म्हणण्याच्या बाहेर असतोच आपला हितायतच बरं आहे, पुन्हा असंच म्हणणार. म्हणून माऊली म्हणतात नामदेवासारखं असणारा अनुभव असणारा ही अवस्था, नामदेवाच्या मनातला भक्तीचा संकेत फक्त रुक्मिणी मन भगवान परमात्मा याच्याशिवाय कुणाला कळणार नाही. सांगून टाकलं म्हणजे त्यांनी बी आपल्याला त्यांना कळलं आपण काय करणार आहे. त्यांनी समजून घेतलं म्हणजे सांगून टाकू यांना का तुम्ही काय करायचं. वाचा, या परी स्वसंवाद नित्यानित मार्गे करीती स्वानंद भरित, तो हसनापुरा अकस्मात तीर्थे करीत पातळी. असा रोज संवाद होतो बघा, रोज दोघांचं संभाषण. काय गोळे त्या संभाषण, काय ज्ञान आहे संभाषणामध्ये, काय त्याचं ज्ञान असं आहे का? असं ज्ञानामध्ये झालं का तुम्ही सिद्धी किती आहे, माझा वाटा केला का,
टोळी यंदा आले का नाही असं शब्द यांचा आहे का यांचं का असं इकडे काय दुकान चालतं का नाही असलं काय बरं चाललंय का दिवाळी बदलले का असं शब्द नाही ह्यांचे सगळे शब्द कसे ते असणार भगवंताला प्राप्त कसा करावा या अनुभवाची बोलावी म्हणून संताकडे येत असते आपल्यापाशी काय असतं सगळा बाजार असतो आपला हे समजून आपलं सुरू झालं पुन्हा तुमच्या पूर्वी झालं का अमके मला जमलं का त्यांना हे चालते का हे आपलं सुरू झालं असणार ह्याच्यापेक्षा आपण बाकी काही येतच नाही ही आत्मचर्या असणार आत्मचर्चा या संतामध्ये घडते रोज एक ज्ञान आहे नुसतं नाम आहे असणार या दोघांची रोज चर्चा करायची मुक्काम दर मुक्काम करता करता तीर्थयात्रा करता करता हे कुठं आले हस्तिनापूर आले म्हणजे आजची दिल्ली वाचा नामदेव प्रेमे करुणी गात श्रीहरीचे गुणा नगर समीप येता जाण पाती जाण सकळिक चुकलं वाटते वाचा नामदेव प्रेमे करुणा गात श्रीहरीचे